DRG Kids. कहाणी शेरास सव्वा शेर. एकदा एका चोराने साधूचे वेश धारण करून एका गावाला लुटले. नंतर त्या चोराचा सामना त्याहीपेक्षा मोठ्या चोराशी झाला, जे त्याने लुटलेला सर्व पैसा घेऊन पळून गेला. हरिपूर नावाचं एक गाव होतं. एकदा त्या गावात दुष्काळ पडला. गावातील लोक खूप काळजीत होते आणि ते त्यावर आपसात बोलत होते. असं चालत राहिलं तर आपण एक दिवस उपाशी मरू. अगदी बरोबर बोललास. पावसाशिवाय तर आपण शेती सुद्धा नाही करू शकणार. हो बरोबर आहे. सर्व शेती कोरडी पडली आहेत. धान्य तर नाहीच नाही आणि भाज्या पण नाही आहेत. त्या वाटेने जाणारा एक चोर त्या लोकांचं बोलणं ऐकतो. त्याने विचार केला की या गाववाल्यांना लुटूयात. हा विचार करून तो नकली साधूच्या वेशात त्यांच्या जवळ येतो आणि त्यांना बोलतो. काय झालं? असं वाटतंय की तुम्ही लोक काही अडचणीत आहात. काय अडचण आहे मला सांगा. अहो बाबा, या संकट काळात तुम्ही आमच्या गावी प्रकटलात. आम्ही आता खूप अडचणीत आहोत. पाण्याच्या कमतरतेमुळे आम्ही शेती नाही करू शकत. असं आहे तर बाळा, दुखी नको होस. आता मी आलो आहे तर तुम्हा लोकांच्या सर्व अडचणी आता मी दूर करेन. बाबा, तुम्ही आमच्या पाण्याची समस्या दूर करू शकता? मी बघतो मी काय करू शकतो तुमच्यासाठी. असं बोलून चोर तिथून निघून जातो आणि एका झाडाच्या खाली ध्यान लावून बसतो. गावकऱ्यांना वाटतं की हा कोणी तपस्वी साधू आहे. त्यामुळे लोक त्या भामट्यासमोर हात जोडून उभे राहतात. बाबा, या कठीण प्रसंगी तुम्हीच काहीतरी उपाय सांगू शकता. हो बाबा, तुम्हीच काहीतरी उपाय दाखवा. ही तुम्हा लोकांच्या परीक्षेची वेळ आहे. लक्षात ठेवा, जो संकट समयी पुढे जातो तोच जिंकतो. बाबांचं हे बोलणं ऐकून मन प्रसन्न झालं. सर्वात जास्त पुण्य दान देण्यातच आहे. त्यामुळे दान करा आणि पुण्य कमवा. ह्या पुण्याचं फळ तुम्हा लोकांना लवकरच मिळेल. हे ऐकताच गाववाल्यांजवळ जेवढे पण पैसे होते दान पेटीत टाकू लागले. या सगळ्यांनी पुढे या. तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत दान करा. हे घ्या बाबा, माझ्याकडे एवढेच पैसे आहेत. बाबा, हे माझ्याकडून. हे माझ्याकडून. या सर्वांनी द्या. जो जेवढं दान देईल तेवढंच त्याचं भलं होईल. सर्वांचं कल्याण होईल. सगळ्यांनी जेवढं होईल तेवढं चोराच्या पेटीत टाकलं. किती मूर्ख आहेत हे लोक. चांगलं आहे, हुशार असते तर हे मी कधीच करू शकलो नसतो. दुसऱ्या दिवशी अचानक पाऊस पडू लागला. गावकऱ्यांना वाटलं की बाबाच्या चमत्काराने हे सगळं झालंय. बाबा, तुमच्या दर्शनासाठी गावचे जमीनदार आले आहेत. तुम्ही आमच्या गावात येऊन आम्हा सर्वांना धन्य केलंय. बाबा, तुमच्या कृपेमुळे आमचं गाव पुन्हा आनंदी झालंय. हेच तर माझं काम आहे. दुसऱ्यांचे दुःख त्रास दूर करण्यास जे मनाला शांती मिळते ते मी तुम्हाला कसं सांगू. आता तुम्ही आमच्या याच गावात राहा. आम्ही तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही. पण हे कसं शक्य आहे? मी एका जागी नाही थांबू शकत. बाबा, तुमच्यासाठी मी इथे झोपडी आणि मंदिर बनवून देतो. ठीक आहे, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. काही दिवसात साधूसाठी एक झोपडी तयार करण्यात आली आणि त्यासोबतच गावात एक देऊळ सुद्धा बनवलं जातं. आता त्या भामट्या साधूचे दिवस मजेत चालले होते. गावातले लोक दोन्ही वेळचं जेवण देत आणि दान पेटीत पैसे टाकत. वाह, किती स्वादिष्ट भोजन आहे. बाबा, तुम्ही मी बनवलेलं जेवण खाल्लत, आता मी धन्य झाले. बाबा, हे दान घ्या. आण, ह्या पेटीत टाक. एका दूर झाडाच्या मागे अजून एक चोर हे सगळं पाहत होता. गावात लांब लांब जाऊन लोकांना लुटण्यापेक्षा मी या नकली साधूलाच लुटतो. याच्याकडे खूप पैसा जमा झाला असेल आतापर्यंत. इकडे भामटा साधू मनातल्या मनात खुश होत होता की त्याने गावकऱ्यांना वेड्यात काढून चांगलं धन गोळा केलंय. वाह, जेवढा विचार केला होता त्यापेक्षा जास्त कमाई झाली माझी. माझी पेटी पूर्ण भरली आहे. खिडकी बाहेरून दुसरा चोर हे सगळं पाहतो की भामट्या साधूने खूप पैसे जमा केले आहेत. बाप रे,
या नकली साधूने किती धन गोळा केलं आहे. याचे पैसे कसे चोरू? तो चोर दुसऱ्या दिवशी सुद्धा साधूवर नजर ठेवून होता. इकडे नकली साधू दान पेटीवर बसला होता आणि लोक दान द्यायला आतुर होते. आणा, लवकर लवकर दानपेटीत दान टाका. सगळ्यांचं कल्याण होईल. भक्तीमध्ये शक्ती आहे. एका मागून एक गावकरी दान पेटीत पैसे टाकू लागतात. जेव्हा सगळे गाववाले निघून जातात, चोरी करून जेवढं नाही कमवू शकलो, साधू बनून त्याच्या दुप्पट कमवलंय. काही दिवस अजून इथे थांबतो, अजून धन जमा करतो आणि मग निघतो. दुसरा चोर मनातल्या मनात, बाळा, माझ्या इलाक्यात चोरी करायला आला आहे. तुला तर मी असा धडा शिकवेन की तू कधी विसरणार नाही. साधू आपली दान पेटी झोपडीत ठेवतो आणि बाहेर निघून जातो. तेवढ्यात दुसरा चोर त्याच्या जवळ येतो. बाबा, आपले दर्शन झाले. मी धन्य झालो. कोण आहेस बाळा तू? केव्हापासून पाहतोय तू इथेच थांबला आहेस? बाबा, तुम्ही मला तुमचा सेवक समजा. जर मी तुमची सेवा केली तर मला पुण्य मिळेल. तू काही दान करायला आला आहेस तर लवकर दान कर. मला माझं एक काम करायचं आहे. हो, द्यायलाच तर आलो आहे. पहिलं देईन, नंतर सगळं घेऊन जाईन. काय घेणार आहेस? अहो बाबा, तुमचा आशीर्वाद. हो, ते तर मी देणारच आहे. अजून माझ्याकडे दुसरं काय आहे द्यायला? मी रोज तुम्हाला आपल्या हाताने भोजन खाऊ घालेन आणि तुमचं सगळं काम करेन. मला तुमच्या सेवेची संधी द्या बाबा. साधू मनातल्या मनात, अरे, हा अजून एक मूर्ख कुठून आला? आता तर जेवणाची अडचण देखील दूर झाली. इथेच भोजन शिजवलं जाईल आणि माझं सर्व काम देखील मोफत होईल. वाह, काय नशीब आहे माझं. काय विचार करत आहात बाबा? आजपासून काम सुरू कर. पुरी, भाजी, हलवा, तुला जे काही बनवायचंय ते बनव. खूप चांगलं स्वादिष्ट भोजन बनव. हो हो बाबा, असा स्वाद येईल की तुम्ही आधी कधीच खाल्लं नसेल. बस तुम्ही बघत जा. काही वेळानंतर, अरे, भोजन तयार झालं की नाही? खूप भूक लागली मला. तयार आहे बाबा. तुम्ही आसन ग्रहण करा. मी भोजन घेऊन येतो. चोर साधूसाठी ताटात भोजन वाढतो आणि हळूच त्यामध्ये झोपेचं औषध मिसळतो. वा, एवढं ठीक आहे. एवढ्यामध्ये साधू तर लगेच झोपेल. आता सरळ उद्याच सकाळी डोळे उघडतील. वाह, खूपच छान बाळा. ताटामध्ये तर पंचपक्वान्न बनवले आहेस. वाह, आज तर मजा येईल जेवायला. होय बाबा, इतकी मजा येईल की तुम्ही खातात झोपून जाल. त्यानंतर सरळ उद्याच डोळे उघडतील. उद्या डोळे उघडतील म्हणजे? अरे, म्हणजे सुखाची निद्रा बाबा, सुखाची निद्रा. अच्छा अच्छा, असं आहे तर. वाह, भोजन खूप स्वादिष्ट आहे. भोजन करताच साधू जमिनीवर बेशुद्ध पडतो. अरे वा, माझ्या झोपेच्या औषधाने खूप लवकर काम केलं. साधू तर गेला. आता मी लवकरात लवकर आपलं काम करतो. चोर साधूची पेटी पूर्ण रिकामी करतो. त्यामध्ये जेवढे पण पैसे होते सर्व आपल्या गाठोड्यात बांधून पळून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा साधूचे डोळे उघडतात, झोपेतून उठून, माहित नाही मी काल रात्री एवढ्या लवकर कसा झोपलो, पण झोप खूप चांगली आली होती. साधूची नजर रिकाम्या पेटीवर पडते तसा तो ओरडू लागतो. अरे देवा, अरे देवा, हे काय झालं? सगळं घेऊन तो चोर पळून गेला. त्याचं ओरडणं गावकरी ऐकतात तेव्हा सगळे त्याच्या जवळ येतात. परंतु साधूला हे माहित नव्हतं की गावकरी त्याचं बोलणं ऐकत होते. अरे, आता मी काय करू? कुठे जाऊ? एवढे दिवस मी गावकऱ्यांना मूर्ख बनवून पैसे कमवले होते, ते सर्व घेऊन गेला तो. हे सगळं काय बोलत आहात? हे बाबा काय बोलत आहेत? म्हणजे एवढे दिवस हे आपल्याला मूर्ख बनवत आहेत. हो, तेव्हाच तर आपण त्याला साधू समजला आणि तो चोर निघाला. आता आपण या ठकाला गावात राहू द्यायचं नाही. तेवढ्यात साधूची नजर वळते जिथे सगळे गावकरी जमा झाले आहेत.
अरे हे काय झालं? माझा आवाज ऐकून हे सगळे इथे आले. बाबा, तुमचा आवाज ऐकून फक्त आलो नाही, तर तुमची चालाकी पण समजली आहे. आणि आम्ही सगळे मिळून तुला मारून मारून हकलून लावू. म्हणजे आज हे लोक मला मारून मारून पळवून लावतील. एवढा विचार करून साधू तिथून पळू लागला आणि गावकरी त्याच्या मागे मागे. पकडा पकडा, पकडा त्याला, पकडा. चोर आहे, मारा चोर त्याला, आहे, मारा. मारा याला, जोड मारा मारा याला, याला. मारा. हा चोर आहे.